नमस्कार. आज आपण पौष्टिक असे साजूक तुपातले नाचणीचे लाडू बनवून घेणार आहोत आणि ते देखील फक्त अर्ध्या तासामध्ये. फार हेल्दी आहेत हे लाडू. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण फार असतं. लहान मुलांना, वाढत्या वयातील मुलांना, वयोवृद्धांना हे लाडू नक्कीच खावेत. तर याने काय होतं, कॅल्शियम वाढतं, हाडं मजबूत होतात. तर अशा प्रकारचे लाडू तुम्ही काहीच मिनिटांमध्ये घरामध्ये बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला नाचणीचं पीठ घालून घ्यायचे. नाचणीचं पीठ हे जवळपास मी सुरुवातीला 2 वाट्या घालून घेणार आहे. चाळून घ्यायचं हे नाचणीचं पीठ. तर इथे मी बाजारात उपलब्ध असलेलं हे नाचणीचं पीठ म्हणजे रेडीमेड पीठ वापरलेलं आहे. तुम्ही दळलेल्या नाचणीचं पीठ देखील वापरू शकता. आता हे पीठ थोडंसं आपण भाजून घेणार आहोत. यामध्येच आता आपण जे किसून घेतलेलं खोबरं होतं, सुकं खोबरं, ते अर्धी वाटी इथे मी घालून घेतलेलं आहे. नाचणीचे लाडू बनवत असताना त्यामध्ये सुकलेलं किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट जर घातलं तर त्याचे जो चव आहे, खोबऱ्याची जी चव आहे या लाडूमध्ये अतिशय खुलून येते. तर आता सुरुवातीला आपल्याला अशाच प्रकारे थोडंसं भाजून घ्यायचंय आणि मग आता यामध्ये आपल्याला वाटीभर तूप घालून घ्यायचंय. आणखीन आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचंय, पण तुपाचा अंदाज बघूनच मग आपल्याला यामध्ये पीठ घालायचंय. तर एक वाटीभर तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता तुपाचा आणि पिठाचा अंदाज बघूनच मग आपल्याला जर गरज लागेल तर आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहोत. पण 2 वाटी पीठ आपण आधी घातलं होतं. 1 वाटी तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर तुपाचा अंदाज बघता यामध्ये आणखीन आपल्याला 1 वाटीभर पीठ इथे घालून घ्यावं लागणार आहे. तर जवळपास 3 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी साजूक तूप इथे मी वापरलेलं आहे. तर आता हे पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तर यामध्ये तिसरी वाटी पिठाची देखील घालून घेतलेली आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ जरी तुम्ही घातलं तरी खूप छान अशा वेगळ्या चवीचे लाडू तयार होतात. तर आता हे व्यवस्थित पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस इथे मी मध्यम आचेवरती ठेवून घेतलेला आहे. आता हे पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया. पीठ इथे भाजत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटची थोडीशी दाणेदार भरड करून घेणार आहोत. तर मूठभर इथे मी अक्रोड घालून घेतलेले आहेत आणि सोबतच मूठभर यामध्ये आपल्याला बदाम घालून घ्यायचे आहेत. आणि याची अशी दाणेदार भरड करून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे देखील घालून घेऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर काजूचं प्रमाण देखील तुम्ही घालू शकता. तर आता ही जी भरड आहे ती यामध्ये मी घालून घेतलेली आहे. कारण की दाणेदार भरड घातल्यामुळे लाडू जे आहेत ते कुठेही आपल्या खाताने तोंडामध्ये चिकटत नाहीत. तर दाणेदार लाडू हे मस्तपैकी तयार होतात ही भरड घातल्यामुळे. आता ही भरड आपल्याला या पिठासोबतच भाजून घ्यायची आहे. मस्त खमंग अशी ही भरड देखील भाजली जाते पिठासोबत. पिठाचा आता खमंग हलकासा सुगंध सुटत चाललेला आहे आणि सोबतच ही भरड आणि जे आपण किसलेलं खोबरं घातलं होतं त्याचा देखील खूप छान असा खमंग सुगंध सुटत चाललेला आहे. तर आता आणखीन 1 ते 2 मिनिटासाठी हे पीठ आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत आणि मग याला आपण थंड हवेखाली ठेवून देणार आहोत. पंख्याच्या हवेखाली आपल्याला ठेवून घ्यायचं तोपर्यंत आपण पिठी साखर तयार करून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच वाटीने 2 वाट्या इथे मी साखर घालून घेत आहे आणि या साखरेमध्ये आपल्याला 4 ते 5 वेलच्या घालून त्याची या पिठी साखरेबरोबरच पावडर तयार करून घ्यायची आहे. वेलची घालून पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आणि मिश्रण देखील मी हवेखाली छान असं थंड करून घेतलेलं आहे. तर आता या मिश्रणामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर आपल्या आवडीनुसार गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 वाटी पिठी साखर घेतलेली पण सर्व पिठी साखर न घालता यातील अर्धी पिठी साखर मी या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे. तर यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया. तर पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही चिरलेल्या गुळाचा वापर देखील करू शकता आणि गुळामध्ये हे लाडू देखील तुम्ही बनवू शकता. अतिशय पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात. तर आज आपण हे लाडू पिठी साखरेमध्ये बनवून घेणार आहोत. आता ही घातलेली पिठी साखर या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण बेसन पिठाचे लाडू बनवून घेत असतो आणि असेच लाडू आपल्याला नाचणीच्या पिठाचे देखील बनवून घ्यायचे आहेत. कुठेही आपल्याला पाक करण्याची गरज नाही. तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात. अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू. कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत होतात. तर अशा प्रकारचे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आता हे मिश्रण मी आता हाताने एकजीव करून घेणार आहे.
जशी जशी आपण ही साखर या मिश्रणामध्ये मिक्स करत जाऊ तसं तसं या मिश्रणाला एक ओलसरपणा येत जातो. तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आणि थोडेसे मी पिस्त्याचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हवा तेवढा लाडू बनवून घ्यायचा आहे. मिश्रण घ्यायचं आहे अंदाजानुसार आणि अशा प्रकारे लाडू हे वळवून घ्यायचे आहेत आणि याला थोडेसे आपण पिस्त्याचे अशा प्रकारे तुकडे लावून घेऊ शकतो किंवा पिस्त्याची जी भरड आहे ती देखील यावर आपण लावू शकतो. तर आता हा लाडू तयार झालेला आहे. यावर थोडेसे पिस्ते ठेवून अशा प्रकारे आपल्याला हा लाडू व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. तर इथे हा लाडू बनवून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व लाडू बनवून घेऊया. तर इथे सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहेत. फक्त अर्ध्या तासामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. 3 कप पीठ भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. 15 मिनिटांमध्ये पीठ भाजून तयार होतं. तर आता हे लाडू तयार झालेले आहेत. या लाडूला आपण आता एक मोडून देखील पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात. लहान मुलांना, वयोवृद्धांना, त्याचप्रकारे गर्भवती स्त्रियांना देखील तुम्ही हे लाडू देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.